हाय ऑल, वेलकम फॉर दी टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 स्कीमा आर्किटेक्चर किंवा त्यालाच आपण 3 टायर आर्किटेक्चर ऑफ डेटा MS असं म्हणू शकतो. जे काही आपलं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्यालाच 3 टायर आर्किटेक्चर किंवा 3 स्कीमा आर्किटेक्चर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, डायग्राम दिसतं सगळ्यांना. डायग्राममध्ये काय काय दिसतंय, नाव काय दिलं डायग्रामचं? 3 स्कीमा आर्किटेक्चर किंवा तुम्ही त्याला 3 टायर आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असं पण म्हणू शकता. ठीक आहे, फर्स्ट लेवल जे काही आहे दॅट इज दी एंड युजर. एंड युजर आपण काय म्हणलंय, आता जे काही लेवल्स आहेत ॲक्च्युअल लेवल्स कुठून स्टार्ट होणार आहे? आपलं एक्सटर्नल व्ह्यूपासून. ठीक आहे, फर्स्टमध्ये जे काही दिलं आपल्याला इथं एंड युजर म्हणलंय. एंड युजर म्हणजे कोण? जे कोणी यूज करत असणार आहे, दॅट इज नथिंग बट दी एंड युजर. आता एक्सटर्नल व्ह्यू दिसतंय. एक्सटर्नल व्ह्यू मीन्स व्हॉट? इट इज दी व्ह्यू टू दी वन हू इज युजिंग दी ॲप्लिकेशन. ठीक आहे, आता नेक्स्ट काय म्हणलंय? कन्सेप्शन लेवल आणि इंटरनल स्कीमा. अजून काय दिलंय? स्टोर्ड डेटाबेस. आता हे जे काही डायग्राम आहे, हे डायग्राम आपल्याला काय यूज करायचं आहे? हे एक आर्किटेक्चर आहे. ठीक आहे, हे आर्किटेक्चर यूज करून आपल्याला काय करायचं? एक एक्झाम्पल बघायचं आहे. ते म्हणजे कुठलं असणार आहे तुमचं? बँक ATM एक्झाम्पल. ठीक आहे, कुठलं पण डेटाबेस क्रिएट करत असताना तुम्ही काय करायचं? एक्झाम्पल घेऊन त्याला रिलेट करा. आता हे आर्किटेक्चर जर तुम्हाला पेपरमध्ये विचारले, काय म्हणलेत की एक्सप्लेन दी 3 टायर आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. जेव्हा आर्किटेक्चर एक्सप्लेन म्हणलंय तेव्हा तुमचं फर्स्ट पॉईंट काय? हे डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे. आता काय काय जण काय करतात? डायग्राम पाठ करतात, लर्न करून ठेवतात, इकडं असे इकडं असे, आणि ते विसरून जातात. त्यामुळं तसं न करता जे काही डायग्राम आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. लेवल्स लक्षात ठेवा. मग कसं लक्षात ठेवणार लेवल? फर्स्ट लेवल कुठलं असणार आहे तुमचं? एक्सटर्नल व्ह्यू. दिसतं सगळ्यांना? फर्स्ट लेवल काय असणार आहे? एक्सटर्नल व्ह्यू. सेकंड कन्सेप्शनल, आणि थर्ड इंटरनल स्कीमा, आणि लास्टला काय आहे? स्टोर्ड डेटाबेस. 3 लेवल असणार आहेत, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि थर्ड लेवल. आता हे जे काही मॉडेल आहे, हे मॉडेल आपल्याला एक्सप्लेन करता येईल विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल दॅट इज बँक ATM. ओके, आता जेव्हा तुम्ही काय करता, बँकेचं ATM कार्ड आहे तुमच्याकडं, त्या ATMचं तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचं आहे. ATM मशीनला जाता ना तुम्ही पैसे काढण्यासाठी, काय करता तेव्हा तुम्ही पैसे काढण्यासाठी काय करता? फर्स्ट तुमचं जे काही कार्ड असतं ATM कार्ड ते इन्सर्ट करता. ते इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं स्क्रीन दिसतंय. काय काय दिसतंय? काय घालायचं असतं तिथं तुमचं? काय घालायचं असतंय? नाव ते घालणार आहे का तुम्ही? नाही. ATM कार्ड इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं नाव डिस्प्ले होणार आहे, आणि ते डिस्प्ले म्हणजेच काय असणार आहे? एक्सटर्नल व्ह्यू. कोणाला होणार आहे डिस्प्ले? एंड युजरला. एंड युजर म्हणजे कोण? जे कोणी ॲप्लिकेशन यूज करत आहे, दॅट इज दी एंड युजर. एक्सटर्नल व्ह्यूमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? तुमचं नाव ते सगळं डिस्प्ले होईल, बरोबर आहे. फर्स्ट पेज येईल तिथं, दॅट इज नथिंग बट दी एक्सटर्नल व्ह्यू ऑफ दी डेटाबेस. आता तुम्हाला व्ह्यू दिसतंय, त्या व्ह्यूमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? तुमचं नाव दिसतंय, बरोबर आहे. मग ते नाव कुठं असणार आहे? ते कुठं स्टोअर्ड असणार आहे? ॲक्च्युली तुमचं ते डेटाबेसमध्ये स्टोअर असणार आहे, म्हणून इथं नाव काय दिलं? स्टोर्ड डेटाबेस. इथलं जे काही तुमचं इन्फॉर्मेशन आहे ते स्टोअर केलेलं तुम्हाला कुठं दिसणार आहे? या लेवलमध्ये दिसणार आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला तिथं दिसतं ना तुमचं नाव अँड सो ऑन. ओके, नेक्स्ट स्टेप. मग नेक्स्ट तुम्ही काय करता? तुम्हाला पैसे काढायचे असतात, तुम्ही तिथं पिनकोड घालता, बरोबर आहे. पिन नंबर घालता. पिन नंबर घातल्यानंतर तुम्ही काय करता? तुमचं अमाऊंट एंटर करता ना अमाऊंट. मग अमाऊंट एंटर केल्यानंतर सपोज तुमच्या अकाउंटमध्ये 5,000 आहेत आणि तुम्ही तिथं 7,000 विड्रॉलसाठी केलं आहे,
तुमच्या अकाउंटमध्ये 7,000 आहेत. किती आहेत? काय सांगते, आहे का लक्ष? लक्ष द्या. किती आहेत? 5,000 आहेत. आणि काढताय तुम्ही किती? 7,000. ते होणार आहे का? नाही. कशामुळं? या लेवलमुळं. या लेवलमध्ये काय होणार आहे? तुमचे कन्स्ट्रेन्ट्स चेक होणार आहे. कन्स्ट्रेंट म्हणतो ना आपण. कन्स्ट्रेंट म्हणजे काय? या लेवलमध्ये काय चेक होणार आहे? की तुमच्या या डेटाबेसमध्ये तेवढी अमाऊंट आहे का? म्हणजे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये तेवढं आहे का? तुमचा बॅलन्स आहे 5,000 आणि तुम्ही काढताय 7,000. होणार आहे का ते? नाही. कुठल्या लेवलमध्ये ते चेक होणार आहे? या लेवलमध्ये. मग या लेवलचं काम काय असणार आहे? टू चेक दी कन्स्ट्रेंट, किंवा जे काही कन्स्ट्रेंट आहे ते सगळं इथं असणार आहे. आता नेक्स्ट काय म्हणलं? इंटरनल स्कीमा. आता हे इंटरनल स्कीमा म्हणजे काय? की जे काही तुमचं डेटाबेस आहे ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर आहे किंवा कसं स्टोअर आहे, तर सगळं इन्फॉर्मेशन या इंटरनल स्कीमामध्ये असणार आहे. आणि अजून एक पॉईंट आपण इथं म्हणू शकतो ह्याच्यामध्ये, द मीनिंग ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. काय म्हणू शकतो? डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? ठीक आहे. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही इथं काय करता, तुमचं कार्ड इन्सर्ट करता, तेव्हा तुम्हाला फक्त तुमचंच नाव दिसतंय, बरोबर आहे का? अजून कोण 10 जणांचं नाव दिसतंय का? दिसतंय का? नाही दिसत. काय दिसतंय? तुमचं नाव दिसतंय. पण तुमचं जे काही डेटा आहे ते इथं कसं स्टोर्ड आहे ते तुम्हाला माहिती होतंय का? माहिती होतंय का? नाही. तुम्हाला फक्त काय किंवा कुठल्या स्कीममध्ये, कुठल्या फॉर्मॅटमध्ये, त्याचं बाईट्स किती आहे किंवा ते कसं स्टोअर झालं आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळतंय का? नाही. मीन्स व्हॉट? त्यालाच काय म्हणतो आपण? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. देअर इज वन टर्म, data abstraction. Data abstraction means what? It is hiding the unnecessary data from the user. That is nothing but the concept of data abstraction. डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे? युजरला जेवढं काही पाहिजे तेवढंच ते डिस्प्ले करणार आहे, बरोबर आहे. आता फक्त ते पिन घातल्यानंतर त्याचं नावच डिस्प्ले करणार आहे, किंवा त्याचं फॉर्मॅट कसं आहे, ते कसं स्टोअर केलं आहे, किती स्टोअर केलं आहे, कुठं स्टोअर केलं आहे, कुठल्या स्ट्रक्चरमध्ये स्टोअर केलं आहे, इथं ते दिसतंय का? नाही. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. कळालं? हे स्टेप, हे लेवल कळालं? ह्याच्यामध्ये काय असणार आहे? एक्सटर्नल व्ह्यूमध्ये जे कोणी युजर आहे, एंड युजरचं काय दिसणार आहे तुम्हाला? जे काही डेटा आहे ते डेटा, आपण बँकचं एक्झाम्पल घेतलं आहे, बरोबर आहे. फक्त तुमची माहिती मिळणार आहे. आणि इथं काय असणार आहे? इथं तुमचे कन्स्ट्रेंट्स चेक होणार आहे. आणि इथं काय असणार आहे? तुमचं स्ट्रक्चर असणार आहे. आणि इथं काय असणार आहे? तुमचं ॲक्च्युअल जे काही तुमचं डेटाबेस आहे, डेटा आहे, ते सगळं इथं स्टोर्ड असणार आहे. ओके, कळालं? आता नेक्स्ट, त्यामध्येच आता हे डायग्राम क्वेश्चन काय आला एक्झामला? एक्सप्लेन दी 3 स्कीमा आर्किटेक्चर. ठीक आहे. असं आल्यानंतर तुम्ही काय काय लिहिणार आहे? पेपरला डायग्राम ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर एक एक्झाम्पल देऊ शकता बँक ATMचं, तिथे तुम्ही ते डिस्क्राईब करू शकता. त्यानंतर परत तुम्ही म्हणू शकता स्कीमा म्हणजे काय? स्कीमा म्हणजे काय? ते स्ट्रक्चर असणार आहे एक. स्कीमा म्हणजे काय? कुठल्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही स्टोअर केलं आहे. आणि परत 3 स्कीमा जे आहे तुमचं, त्याचा पर्पज काय असणार आहे? पर्पज विल बी दी डेटा इंडिपेंडन्स. काय असणार आहे? डेटा इंडिपेंडन्स. ठीक आहे. आता डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला? डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय असणार आहे? काय असणार आहे डेटा इंडिपेंडन्स? डेटा इंडिपेंडन्स म्हणजेच काय? की आपलं जे काही डेटा आहे ते कुठे स्टोअर्ड असणार आहे? इथं असणार आहे, बरोबर आहे. पण आता हे कसं स्टोअर्ड आहे, कुठल्या लेवलला स्टोअर्ड आहे, हे इथं माहीत असणार आहे का? नाही. ओके, दॅट इज नथिंग बट दी डेटा इंडिपेंडन्स. किंवा ॲप्लिकेशन व्ह्यूपासून ॲक्च्युअलमध्ये कसं स्टोअर झालं आहे ते आपल्याला तिथं ते दाखवणार आहे. ओके, कळालं? त्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो? बँक ATMचं एक्झाम्पल घेतलं आहे. ओके, नेक्स्ट, इट इन्सर्ट्स, रीड्स, फाइंड अँड मॅच दी
डेटा. काय काय स्टेप्स करणार आहे ते? इन्सर्ट करणार आहे, ओके, रीड करणार आहे, फाइंड करणार आहे आणि मॅच करणार आहे. विथ द हेल्प ऑफ बँक ATMचे एक्झाम्पल तुम्ही एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट काय म्हणलं आपण त्याला, एक्सटर्नल व्ह्यूमध्ये काय असणार आहे? एक्सटर्नल व्ह्यूमध्ये इट इज गोइंग टू हाईड दी स्ट्रक्चर ऑफ दी स्टोर्ड डेटाबेस. आणि सेकंड लेवलमध्ये काय असणार आहे? कन्स्ट्रेंट्स असणार आहे. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? काय काय स्टडी केलं आपण आज? काय काय स्टडी केलं आहे? 3 टायर आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यामध्ये तुमचं एंड युजर म्हणजे काय? जे कोणी डेटाबेस यूज करत आहे किंवा ॲप्लिकेशन यूज करणार आहे. एक्सटर्नल ह्याच्यामध्ये काय असणार आहे? जे काही डेटा आहे त्याच्यामधून फक्त तुम्हाला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच इथं डिस्प्ले होणार आहे. दॅट इज दी एक्सटर्नल व्ह्यू. इथं काय असणार आहे? तुमचे कन्स्ट्रेंट्स असणार आहे आणि इथं तुमचं स्ट्रक्चर असणार आहे आणि इथं काय असणार आहे? ॲक्च्युअल स्टोर्ड डेटाबेस असणार आहे. आणि त्याच्यामध्ये डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय म्हणलं की डेटाबेस कसं स्टोअर केलं आहे, कुठं स्टोअर केलं आहे हे इन्फॉर्मेशन न सांगता फक्त त्याला जे काही रिक्वायर्ड डेटा आहे तेवढंच ते रिक्वायर्ड डेटा इथं डिस्प्ले करणार आहे. दॅट इज नथिंग बट दी डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. कळालं आहे? ओके, प्लीज लाईक करा, शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा. थँक यू. सी यू इन दी नेक्स्ट लेक्चर.